प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभु का नाम सहारा मेरा, प्रभु का नाम सहारा मेरा. मैं हूँ नैया वो किनारा, मैं हूँ नैया वो किनारा. प्रभु का नाम सहारा मेरा, प्रभु का नाम सहारा मेरा. गाए प्रतिदिन दिल मेरा, सांझ हो या हो सबेरा. झन 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 बोले मेरे दिल की तार. प्रभु का नाम सहारा मेरा म्हणजे परमेश्वराचं नाव हाच आमचा आसरा आहे. परमेश्वराकडे करावयाची प्रार्थना हीच आमची शक्ती, हेच आमचं बळ आहे. आणि म्हणूनच आजच्या तिन्ही वाचनामध्ये प्रार्थनेविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पहिलं वाचन तुम्ही ऐकलेलं असेल. ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेलं ते वाचन. त्या वाचनामध्ये ज्ञानग्रंथाचा लेखक शल्मोनाला वाहिलेलं हे पुस्तक आहे. तो प्रार्थना किती सुंदर करतो बघा, की हे परमेश्वरा, तुझ्यासारखा दुसरा देव कोणीच नाही. तू माणसाचा न्याय करतोस, परंतु करुणा दाखवून तो न्याय करत असतोस. आणि त्या परमेश्वराची नीतिमत्ता, त्या परमेश्वराचं पावित्र्य, त्या परमेश्वराची दया, त्या परमेश्वराचं प्रेम, त्याच्या ठाई मिळणारा विसावा, ती शांती, ह्या सगळ्यांचं वर्णन ह्या पुस्तकामधील ह्या प्रार्थनेमध्ये आलेलं आहे. म्हणजे माणूस जेव्हा परमेश्वराच्या चरणापाशी बसत असतो, त्यावेळेला तो आपलं दुःख विसरू शकतो. त्याच्या वेदना सौम्य बनू शकतात. अस्वस्थतेच्या जागी शांती निर्माण होऊ शकते. बेचैनी निघून जाते आणि मनाला आराम मिळत असतो. अमृताची गोडी प्रभू भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अशा प्रकारचा अनुभव येतो. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, अशा प्रकारचा परमानंद माणूस अनुभवत असतो. परंतु अशा प्रकारची प्रार्थना करायची असेल तर माणूस शारीरिक शक्तीच्या, बुद्धीच्या, पैशाच्या, सत्तेच्या किंवा सौंदर्याच्या जोरावरती ते करू शकत नाही. म्हणून आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल आपल्याला सांगत आहे की आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणामध्ये धीर देत असतो. कारण त्या आत्म्याला परमेश्वराचा मनोभाव काय आहे ते ठाऊक असतो. अगदी त्याप्रमाणे आपण कशासाठी प्रार्थना करायला पाहिजे, परमेश्वराला नक्की काय हवं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं, परंतु तो पवित्र आत्मा आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करू शकतो, प्रेरणा देऊ शकतो. म्हणूनच प्रार्थना करायची ती परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करायची. त्या प्रार्थनेचं समाधान आणि शांती काही वेगळीच. कॅथलिक कॅरिझमॅटिक परिवारामध्ये बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे. 1-1.5 तास आठवड्यातून एकत्र जमायचं, प्रार्थना करायची. आठवड्याभरासाठी भरपूर असं आध्यात्मिक सामर्थ्य त्यामधून मिळवायचं. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आणि दिवसभर परमेश्वराची कृपा सर्वत्र वाटत फिरायचं. मात्र हे करत असताना काय काय जीवनात घडू शकतं, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एकूण 3 दाखले आपल्यासमोर मांडत आहेत. देवराज्याचे हे दाखले प्रार्थनामय जीवनाला देखील लागू पडू शकतात. पहिला दाखला आपल्याला सांगत आहे की ह्या प्रार्थनेच्या वेळेला परमेश्वराचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये पेरलं जात असतं, परंतु दिवसभरामध्ये तो सैतान येऊन त्यामध्ये निंदन पेरत असतो.
अशा वेळेला माणसाने विचलित व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही. परमेश्वराच्या हस्तक्षेपाची वाट पाहायची. योग्य वेळेला तो परमेश्वर येऊन गहू आणि निंदण वेगळं करणार आहे आणि आपल्याला त्या गव्हाचा लाभ होऊ शकणार आहे. कधी कधी माणसाला वाटत असतं मी केलेली प्रार्थना पुरेशी नाही, परंतु त्यासाठी दुसरा दाखला आपल्याला सांगतो की देवाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. सोन्याचा छोटासा जरी तुकडा असला तरी तो शेवटी सोन्याचा तुकडा असतो. सचिन तेंडुलकर शून्यावर जरी बाद झाला तरी तो सचिन तेंडुलकरच असतो, हे माणूस कधी विसरत नाही. अजून माणसाच्या मनामध्ये त्याच्याविषयीच्या आशा असतात की कधीतरी फटकेबाजी करून हा माणूस शतक झळकवणार. अगदी त्याप्रमाणे प्रार्थना छोटी जरी असली तरी तिची फळं मात्र मोठी असतात. ते मोहरीचा दाना मोठं झाड बनू शकतं. तसं प्रार्थनामय जीवन कितीतरी लोकांपर्यंत सावली घेऊन फळं घेऊन पोहोचू शकतं. आणि त्यासाठीच तिसरा दाखला आपल्या मदतीला येत असतो की 3 मापे पिठामध्ये थोडंसं खमीर, परंतु संपूर्ण पीठ फुगवण्याची ताकद त्याच्यामध्ये असलेली थोडीशी प्रार्थना, पण दिवसभर परमेश्वराठाई विसावा, आनंद, प्रेम, शांती, चांगुलपणा, विश्वासूपणा ही सगळी फळं त्या ठिकाणी धारण केलेली. म्हणून आज आपण निर्धार करूया, रविवारचा दिवस प्रार्थनेमध्ये घालवण्याचा दिवस. पवित्र मिस्साबली ही सर्वोत्कृष्ट प्रार्थना, पण त्या व्यतिरिक्त वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील वेळ घालवून परमेश्वराच्या ठाई खरा विसावा शोधूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.